जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप एक जबरदस्त आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये 6 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल कॉलेज जे आहेत त्यांना मान्यता मिळाली आहे। त्यांच्यामध्ये पद भरतीची मान्यता मिळालेली आहे आणि ही पद भरती लवकरच होणार आहे। कोणते कोणते पद असणार आहेत, किती पद असणार आहेत, या सगळ्यांचा तपशील आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता ज्यामध्ये अकोला असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, या 4 ठिकाणी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलसाठी एक GR प्रसिद्ध झालेला होता। त्यामध्ये वेगवेगळ्या संवर्गातील 1209 पदांसाठीचा तो GR आला होता। ती पदभरती सुद्धा लवकरच होणार आहे आणि आता त्यानंतर जवळपास केंद्र शासनाने 6 सुपर स्पेशलिस्ट मेडिकल कॉलेजला परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि त्याचबरोबर पद निर्मितीचे सुद्धा पद असणार आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लोकमत पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे, नवी दिल्लीवरून, म्हणजेच केंद्र शासनाद्वारे ही प्रसिद्ध झालेली माहिती आहे। बघा, महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 6 मल्टी स्पेशलिस्ट सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि MBBSच्या 700 अतिरिक्त जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने जे आरोग्य विभाग आहे तो बळकट करण्यासाठी 6 सुपर स्पेशलिस्ट जे नवीन हॉस्पिटल आहेत आणि मेडिकल कॉलेज आहेत यांना परवानगी दिली आहे। त्यामध्ये 700 जे आहेत ते MBBS चे पद घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये 700 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे कॉलेजेससाठी। त्यानंतर महाराष्ट्रातील गोंदिया आणि नंदुरबार येथे केंद्र राज्य खर्च समीकरण तत्वावर 2 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आलेली आहेत। 6 पैकी पहिले 2 आहेत गोंदिया आणि नंदुरबार या ठिकाणी। त्यानंतर रुग्णालयांशी संलग्न केली जाणारी 11 वैद्यकीय महाविद्यालये, 692 पदव्युत्तर जागा मंजूर करण्यात आल्या आहेत। यासाठी जो खर्च आहे तो खर्च 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील 14 महाविद्यालयांमध्ये MBBSच्या 700 अतिरिक्त जागा मंजूर करण्यात आल्या आहेत। त्यासाठी 349 कोटी जो खर्च लागणार आहे त्याला सुद्धा केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे 6 मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोणते कोणते असणार आहेत त्याविषयी बघा। पहिलं असणार आहे लातूर ठिकाणी, त्यानंतर दुसरं असेल छत्रपती संभाजीनगरला, त्यानंतर तिसरं असेल अकोला, त्यानंतर चौथं असेल यवतमाळ। हे जे 4 मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत यांचा या आधीच जो आहे तो GR आलेला आहे आणि यामध्ये आता 2 मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे आहेत ते त्यांनी ॲड केलेले आहेत। ते म्हणजे गोंदिया आणि नंदुरबार हे 2, आणि त्यामध्ये आणि एकूण महाविद्यालयांमध्ये 700 अतिरिक्त जागा जो MBBSच्या आहेत त्यांना सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे। त्यासाठी किती खर्च लागणार आहे त्यांचा सुद्धा तपशील देण्यात आलेला आहे। कोणती कोणती 6 महाविद्यालये आहेत त्यांनी इथं दिलेलं आहे। पहिलं असणार आहे मुंबईचं जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई, या ठिकाणी पहिलं असणार आहे। त्यानंतर दुसरं असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर। त्यानंतर तिसरं आहे शासकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। त्याचबरोबर चौथं असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर। त्यानंतर बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि वसंत नाईक शासकीय महाविद्यालय यवतमाळ। या 6 मेडिकल कॉलेज आहेत। या मेडिकल कॉलेजचे रूपांतर जे आहे ते सुपर स्पेशलिस्ट मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर होणार आहे याचं। तर त्यामध्ये आता जिल्हा स्तरावर 25 एकात्मिक आरोग्य प्रयोगशाळा, जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील, प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करत असतील, अशा ज्यांनी DMLT झालेला असेल, ज्यांचं PGDMLT झालेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगला माहिती आहे। त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पदभरती निघणार आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं DMLT झालं असेल किंवा PGDMLT झाले असेल, MLT झाले असेल, तर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तुम्हाला पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी असतं. तुम्हाला आता येत्या आरोग्य विभागाचे असेल किंवा DMERचे असेल, लवकरच पदभरती निघणार आहे आणि त्या पदभरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल आणि सिलेक्ट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला त्या जागी रुजू व्हायचं असेल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन लागत असतं. जर तुम्ही नुकतंच पास आउट आहात किंवा तुमचं पॅरामेडिकल काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन नाही, तर माझ्या या आपल्या कमेंट बॉक्समध्ये माझी पर्सनल इंस्टाग्राम ID दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन मला मेसेज करू शकता. रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जातं, या सगळ्यांविषयी तुम्हाला पूर्ण माहिती डिटेल्समध्ये दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला सिम्पली माझ्या इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा आहे. तर जिल्हास्तरीय 25 एकात्मिक आरोग्यशाळा त्यांच्यामध्ये पहिलं जे आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी वैद्यकीय सुविधांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर 25 एकात्मिक सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयोगशाळा ज्या आहेत त्या बांधण्यासाठी सुद्धा जो फंड आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तर बघा, गव्हर्नमेंटच्या जवळपास किती प्रयोगशाळा, 25 नवीन प्रयोगशाळा बांधण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आणि खर्च सुद्धा दिलेला आहे. त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 25 प्रयोगशाळा म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये प्रत्येकी 8 तासाच्या शिफ्टचा जर विचार केला तर जवळपास 350 ते 400 पद मंजूर होऊ शकतात. त्याच्यासाठी जो खर्च लागणार आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच 2021 पासून 22 ते 2024 दरम्यान 24 क्रिटिकल केअर ब्लॉकला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर बघा, 2024-25 पर्यंत 24 क्रिटिकल केअर जे आहेत ते सुद्धा बांधण्यात येणार आहेत आणि तिथं सुद्धा पद भरती होणार आहे. त्यासाठी सुद्धा पदनिर्मिती होणार आहे. केंद्राने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत देशात 22 एम्सना मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा, पूर्ण देशभरामध्ये 22 एम्स मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर त्यापैकी एक महाराष्ट्रातलं जे नागपूर आहे येथे अजूनही कार्यरत आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की PMSS वयाच्या सध्याच्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्रात नाशिकमध्ये एम्स स्थापना करण्याचा प्रस्ताव नाही. राजाभाऊ प्रकाश वाले यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, आरोग्यमंत्री जे आहेत आपल्या राज्याचे प्रतापराव जाधव यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 स्पेशलिस्ट हॉस्पिटल्स होणार आहेत आणि त्यामध्ये लवकरच पदभरती होणार आहे. हा एक PDF आहे, शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला होता. यामध्ये वेगवेगळे जे पद आहेत ते पद निर्माण करण्यात आलेले होते अतिविशेष रुग्णालयांसाठी. याविषयी आपण व्हिडिओ तर पाहिलाच आहे. अकोला, यवतमाळ, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे हे 4 अतिविशेष उपचार रुग्णालय आणि त्याचबरोबर आता नवीन नंदुरबार आणि एक मुंबई या ठिकाणी होणार आहे. असे पूर्ण टोटल 6 मेडिकल कॉलेजेस होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो 4 मेडिकल कॉलेजच्या पदभरतीचा जो GR आहे तो GR तर आलेलाच होता. त्याबद्दल आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. जवळपास या 4 मेडिकल कॉलेजमध्ये ग्रुप अ चे 35 पदं, ब चे 60 पदं, ग्रुप क चे 492 पदं आणि त्याचबरोबर 60 विद्यार्थी पदं आणि गट ड चे नियमित 132 पदं आणि बाह्य स्रोताकडून भरून घेण्यात येणारे 428 असे 1200 पदं भरून घेण्यात येणार होते या फक्त 4 मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हे 1200 प्लस आपण आता नवीन 2 जे आहेत त्यामध्ये जर 600 जरी पकडलं तर बघा DMER मध्ये 1800 पदांसाठी पदभरती लवकरच होऊ शकते फक्त अतिविशेष रुग्णालयांसाठी. 2025 पर्यंत त्याचे जे प्रोसेस आहे ते पूर्ण कंप्लीट होणार आहे. यामध्ये ग्रुप ब चे आणि ग्रुप ड चे अ चे कोणते कोणते पद आहेत याविषयी सुद्धा तपशील आहे. अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्सचे 152 पदं पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात 152 म्हणजे 300 प्लस पदं आहेत आणि याच्यामध्ये नवीन 2 मध्ये 150 जर म्हणलं
तर 450 प्लस जे पद आहेत ते स्टाफ नर्ससाठी असू शकतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञानसाठी 8 आणि ते 4 12 असू शकतात. डायलिसिस टेक्निशियनसाठी सुद्धा बघा 6 जवळपास पद. औषध निर्मात्यांसाठी सुद्धा पद निर्मिती झालेली आहे. PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही कोणते कोणते पद आहेत, कोणत्या टप्प्यात भरली जाणार आहेत, ग्रुप अ मध्ये, ब मध्ये, क मध्ये आणि ड मध्ये कोणत्या पदांचा समावेश होतो, हे तुम्ही तिथं जाऊन डिटेल्समध्ये पाहून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.